ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. नेव्ही इवा पार्ट आहे 51. तर इवा बोलते, ती काय मूर्ख आहे का मम्मा? इतके वर्ष तुम्ही दोघींनी किती चांगलं काम केलंय ना, मग आता तो माणूस काय मध्येच येऊन ही सगळी फालतूगिरी करतो? आणि तिला घरी कळायला हवं ना, तुम्ही दोघींनी मिळून केलाय ना मग. तर त्या बोलतात, हो जाऊ दे, तिला तिचा मार्ग मोकळा करून दिलाय मी, सो ती बघेल तिचं काय ते. आता माझं काम खूप वाढलंय, तेवढं मला जास्त लक्ष द्यावं लागेल. तर इवा बोलते, मम्माची टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, तुला करते मदत. आणि लागलीच जास्त मदत तर पुन्हा काही लेडीज हायर करू आपण. डोंट वरी. ओके. तर असंच बोलणं सुरू असतं आणि मग सगळे जेवायला बसतात आणि निवितच्या घरी पण जेवायला बसतात. आणि मग रात्री 11 वाजता निवित हॉलमध्येच बसून फोन यूज करत असतो, तर तेव्हा आठवतं की कोण पाहुणे आले होते ते विचारायचं राहिलं. तर तसंच निवित विचारतो आपल्या मम्माला की मम्मा, ए कया मेहमानो हाता ग, क्या आव्या हाता, कोण पाहुणे कुठले होते? तर હેતલબેન सांगतात, એ લોકો તને મળવા અને તને જોવા માટે આવ્યા હતા. છોકરી સારી રીતે ભણેલી પણ છે અને આનું પોતાનું બહુ મોટું પાર્લર છે. એની પાસે લગભગ 50 લોકોને સ્ટાફ કામ કરે છે અને એ નવા સ્ટુડન્ટ માટે ક્લાસીસ પણ લે છે. એને સારા વિષય સાંભળ્યું હતું અને તારો ફોટો પણ જોયો હતો. એટલે તેને મળવા માટે બહુ ઉત્સુક હતી, પણ તારી પાસે કોઈને મળવાનો સમય જ ક્યાં છે અને મારી વાત પણ સાંભળવી નથી. એટલે જ તું આવ્યો નહીં ને? હા. तर निवित बोलतो, "મમ્મા, હું તને બધું સ્પષ્ટ કહી ચૂક્યો છું ને. તો પણ તું આવી રીતે જબરદસ્તી કરીને 2 લોકોની લાઈફ ખરાબ કરવા માંગે છે શું?" 2 નહીં, ॲक्चुअली 3 लोकोनी. कारण की इवानी लाईफ पण खराब થશે ને. 2 नाही तर 3 लोकांची लाईफ खराब कर. तर હેતલબેન ડોક્યાला હાથ માरून घेत बोलतात, "તને ક્યારે સમજાશે કે હું શું કહેવા માંગુ છું એ તો ભગવાન જ જાણે. જવા દે, હવે હું સૂવા જાઉં છું." तर હેતલબેન ચાલ્યા જतात आणि લલિતભાઈ तिथेच असतात. तर તે નિવિતલા બોલतात की એ છોકરીમાં એવું શું ગમી ગયું તને કે તું એની માટે આટલો અડગ થઈને બેઠો છે? મમ્મી પપ્પાની વાત પણ હવે સાંભળવી નથી તારે? म्हणजे आमचं पण ऐकायचं नाहीये? तर નિવિત બોલતો, "પપ્પા, હું એને ઘરે લઈને આવું છું. તમે પોતે જ જોઈ લો કે એ કેવી છે, કેવી રીતે રહે છે, કેવી રીતે વાત કરે છે અને કેવી રીતે વર્તે છે. બધું સારી રીતે ઓબ્ઝર્વ કરજો. પછી તમને પણ સમજાશે. હું એની પ્રશંસા કરું તો એ કદાચ તમને એટલું સાચું નહીં લાગે. એટલે તમે પોતે જ એને જોઈને नक्की करो तो વધારે સારું રહેશે. म्हणजे मी तिलाच बोलवतो, सगळं तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि बघा ती कशी आहे. तर ते बोलतात, "અમારે એને મળવું જ નથી અને તારી મમ્મી તો પહેલાથી જ એની ઉપર બહુ ગુસ્સે છે. એટલે એ અહીં આવશે તો ફરીથી અને ગુસ્સા આવશે. એટલે તું આ વિચાર છોડી દે એ જ સારું રહેશે." बापरे! काय होईल आता? नेव्हीच्या मनात एकच विचार येतो हे सगळं ऐकून आणि ते म्हणजे घरचे ऐकायला सुद्धा नकार देत आहेत. सो हे मला इवाला सांगायलाच पाहिजे. दुसरीकडे अधिकारी कुटुंबात इवा आपल्या रूममध्ये असते आणि स्क्रोल करत असते, तर मस्त वेडिंग रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड व्हिडिओज येत असतात पुढे. तर इवा ते सगळं बघून निवितसोबत खूप काही इमॅजिन करून मस्त ब्लशिंग स्माईल करत असते. आणि मग काही वेळाने येतो निवितचा कॉल. तर विचारतो की झोपली का इवा? तर इवा लगेच बोलते की नाही नाही, जागी आहे मी, तुझ्याच कॉलचा वेट करत होती, भरपूर उशीर केला तू आज कॉल करायला. घरी गेल्यानंतर पण काम होतं का काही? तर निवित खोटं बोलतं की हो ना, म्हणून थोडा उशीरच झाला कॉल करायला. आणि तू काय करत होती? निवित का खोटं बोलला असेल बाय द वे? तर रिवा सांगते की मी स्क्रोल करत होती, मस्त क्यूट रिलेशनशिप बद्दल व्हिडिओ बघत होते आणि लग्नाबद्दल काही व्हिडिओ येत होते तेही बघत होते. तर निवित जे ठरवून असतो की इवाला खरं काय ते सांगायचं, हे ऐकून ते कॅन्सल करतो आणि असंच नॉर्मल बोलत असतो. इवा बोलते, बाय द वे तू ओरडायच्या आधीच सांगते हां, मी जेवण वगैरे करून मेडिसिन घेतलाय ओके. आणि मला आत्ताच खूप बेटर फील होत आहे. सो उद्यापर्यंत पूर्ण ठणठणीत बरी होईल मी. आणि ऑफिसचे मेल बघितले मी. बापरे! उद्या तर खूप जास्तच काम आहे. खरंच. जेवायला पण वेळ मिळेल की नाही इतका टाईट शेड्यूल आहे. हो का? तर निवित बोलतो, "काय मूर्खपणा आहे हा? मीटिंगचे टाईम आणि क्लायंटला द्यायचा टाईम तुम्ही लोकं काय सगळं मिक्स करून कंटिन्यूमध्येच काढताय का? जेवायचा टाईम काढत नाही का बाजूला अर्धा तास किंवा 1 तास?" तर एव्हा बोलते, "निवित 1 सेकंड प्लीज शांत हो. असतो वेळ, फक्त मी बॅक टू बॅक काम असणार आहे त्यावरून तसं बोलली." तर निवित बोलतो, "ते मला काही नाही माहिती. माझ्या बायकोला आरामात वेळ मिळायला हवा जेवायला आणि जर असं नाही झालं
तर माहिती आहे ना मी काय करणार ते? तर एव्हा बोलते, "हो, मला सगळं माहिती आहे. आता शांत हो तू प्लीज." निवित शांत होतो तर एव्हा बोलते, "बाकी काय मग पुन्हा? बाय द वे निवित मला एक सांग, उद्या तुझ्या ऑफिसला यायचं आहे का मी? आय मीन इकडे पूर्ण टाईट शेड्यूल आहे ना त्यामुळे विचारते मी." निवित बोलतो, "मला तर आवडेल तू आली तर, पण तुला जमणार आहे का बघ. टाईट शेड्यूल असू दे किंवा काय पण असू दे. तुला यायला किती शक्य आहे करून इथे? मला तेच बघायचं आहे आता." तर एव्हा बोलते, "बापरे! माझी टेस्ट घेत आहे? महागात पडेल बेबी तुला. सो या बाबतीत तरी नकोच घेऊ माझी टेस्ट." तर निवित विचारतो, "का महागात पडेल गं? असं एवढं काय करणार आहेस? सांग मला." तर एव्हा बोलते, "मी पण असंच टेस्ट घेणार. मग तू तर इतका मोठा बिल्डर आहेस. मग कसं पॉसिबल होईल तुला लगेच कोणतीही गोष्ट करायला?" ते निवित बोलतो, "तुझ्यासाठी काहीही करणार गं मी. फक्त तू एकदम हाक मार मला. मग मी कुठेही काहीही करत असू दे. काही वेळात तुझ्या पुढे असणार मी. कळलं का?" तर एव्हा बोलते, "बरं, बरं. ठीक आहे." आणि मी माझं उद्याचं बघूनच यायचं ठरवते. ओके. तर निवित पण ठीक आहे बोलतो आणि असंच नॉर्मल बोलणं सुरू असतं. तर इवा मनात विचार करत असते, की जे काही प्रॉब्लेम झाले घरात ते सांगू का निवितला? पण हे सर्व ऐकून काय विचार करेल तो? इतकं प्रेम करतो माझ्यावर तर मला समजूनच घेईल असंच वाटत आहे. सो एक काम करते, सांगूनच टाकते. आणि मग हळूच इवा बोलते, "निवित, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. माझ्या फॅमिलीबद्दल आहे." "अच्छा." तर निवित बोलतो, "हां, बोल ना, काय झालं?" तर इवा सांगते सगळं, की पप्पाच्या ऑफिसमध्ये खूप गोंधळ सुरू आहे, लाइक बाचाबाची टाइप समथिंग आणि अयांशचे फुल मार्क्स पेपर सॉल्व्ह करून पण कमी मार्क्स आले. तर तो रिचेकिंगसाठी टाकलाय आणि मम्माचा टिफिन सर्व्हिसमध्ये पार्टनरने दगाबाजी केली आहे. ओह माय गॉड! ॲट सेम टाईम इतके प्रॉब्लेम. तर निवित बोलतो, "बापरे! एकाच वेळेस एवढं सगळं झालं? एक काम कर, मम्माला तुझ्या आता सगळं एकटे करत आहेत म्हटल्यावर लोड येईल कामाचं, सो तू पण कामात मदत करत जा आणि बाकी प्रॉब्लेम होतील सॉल्व्ह. माझी काहीही मदत लागली तर प्लीज मला सांगत जा." तर रेवा बोलते, "ठीक आहे. थँक निवित. तुला शेअर केले तर खरंच खूप हलकं वाटलं, खूप रिलॅक्स वाटलं. नाहीतर खूप टेन्शन आलं होतं मला खरंच." दोघेही बोलतात थोड्या वेळ असंच आणि मग शुभरात्री विश करून झोपी जातात. मॉर्निंगला इवा लवकर उठते आणि निवेदला मेसेज करून फ्रेश वगैरे होते आणि आपल्या मम्माला मदत करत असते. तर इवाची मम्मा बघताच विचारतात, की "काय गं? आज कशी काय इतक्या लवकर उठून मला मदत करायला आली? काय झालं काय नक्की?" तर इवा सांगते, "आता तू एकटी करते ना मम्मा सगळं, मग मला नाही बघवत असं. आधी तुझी पार्टनर होती तर काही नव्हतं वाटत आणि आता तिला परत घ्यायचा विचार पण नको करू हां. आणि तुझ्या टीममध्ये तुला वाढ करायची असेल तर सांग मला. मी सांगते माझ्या फ्रेंड्समध्ये, की स्टाफ बघा." आणि दुसरीकडे निवेद उठतो आणि तसंच इवाचा इतक्या सकाळचा मेसेज बघताच रिप्लाय करतो, की "बापरे! इतक्या सकाळी कसं काय उठली तू? आणि नक्की कशासाठी?" तर इवाचा फोन जवळ नसल्यामुळे इवा रिप्लाय करत नाही आणि मग निवीद पण फ्रेश होतो, आवरून घेतो आणि कॉफी घ्यायला खाली जातो आणि सर्वांसोबत कॉफी घेत गप्पा मारत बसतो. तर इतक्यात इवाचा मेसेज येतो आणि निवीद फोनमध्ये बिझी होतो. तर हेतलबेन लगेच बोलतात, की "निवीद, सकाळी-सकाळी फोन बघत नव्हता तू. आता ही कुठली सवय लागली तुला? छान गप्पा मारत होतो ना आपण. मग ठेव ना फोन बाजूला." तर हे सर्व हेतलबेन जाणून बोलतात कारण त्यांना माहिती असतं, की इवाचाच मेसेज आला असेल. तर निवीद खोटं बोलतो, की "मम्मा, इम्पोर्टंट मेसेजेस, मेल्स असतात ते बघावं लागतात. बाकी गप्पा सुरूच असतील आपल्या. डोंट वरी." तर हेतलबेन बोलतात, "बरं, बरं." मी काय बोलते, "ऐक निवीद, काल यशवी कॉल केली मला आणि माफी मागत होती. खूप राग आला मला आणि मी चांगलंच ऐकवलं तिला. पण ती ते सगळं ऐकून शांतच होती आणि सतत माफी मागत होती. मला काय वाटतं सांगू का? ती ना मनापासून माफी मागत आहे, सो माफ करायला हवं आपण." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 52 मध्ये बघणार आहे आपण निविद हे ऐकून कसा रिॲक्ट करतो आणि माफ करतो की नाही आणि हेतलबेन पुन्हा यावरून कसं निविद सोबत बोलतात आणि एव्हा जाईल का निविदला भेटायला आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर अँड ऑल्सो व्हॉइस पण